नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:05 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर नाश्त्याला बनतोय आलू पराठे आणि इकडे बनवायची पनीरची भाजी। कांदा परतून घेतोय, इथे टोमॅटो लसूण वगैरे चिरून घेतलाय। आलं नाही का? आलं टाकते का? नाही तिखट होते आल्यानं। हा का? टाकी देत मग तिखट होते। तर चालू आहे पनीरची भाजी। तर मित्रांनो, सेकंड शिफ्टला काही दोन टार्गेट होत नाही राहिले। काल एकच टार्गेट झालं माझंवालं। एकच लॉक तुटलं 125 रुपयाचं इन्सिटीवाला। तर 12ची शिफ्ट काय परवडून नाही राहिली। मला वाटतं 12ची शिफ्ट असली तर 10 वाजता लॉग इन करावं असं वाटतंय। तर 10ला जाऊन पाहिजे एक दिवस। जर 2-3 टार्गेट होता असं 10ला जाऊन, तर मग सेकंड शिफ्ट राहून देईन, नाही तर मग फर्स्ट शिफ्टच करावं लागेल। तर टार्गेट होणे राहिले बरोबर, अर्निंग कमी होते। जस्ट डी मार्टवरून शॉपिंग करून आणली। एक फ्लोअर क्लिनर, एक टॉयलेट क्लिनर आणले। तर इथं काही सामान आणले। तर पोहे आणले, राजमा आणले आणि चणे आणले आणि घडी साबण आणले आपला फेवरेट 70 रुपयात, आणि एक हिमालय सोप, आणि इथे शेंगदाणे आणले आणि गूळ आणले। थोडं कमीच सामान आणले। तर शिवम बघतोय कार्टून आणि मी इकडे बसले। चालू आहे मोटू पतलू। तोंडात चमचे का बरं घालते रे? ए नंगी चड्डी घाल। हा, परतून झाल्यावर दळून आणायचं का? हा, दळायचं मिक्सिंग करून आणायचं का? तर मस्त स्वादिष्ट पनीर भाजी। नेमके अंडे आणायचे होते, पण आता कोणता महिना चालू झाला? मार्गशीर्ष। तर मार्गशीर्षचे गुरुवार चालू झाले, तर अंडे खाता येऊन राहिले। तर अंडे आणायचे होते, नेमके अंडे फेवरेट। तुम्हाला म्हणलं गुरुवारपर्यंत खाऊन घ्यायचं, नाही ऐकलं। तर आता पनीरवरच काम चालवावं लागणार आहे। आता चणे मागवले, तर चणे भिजवून रोज सकाळी 100 ग्रॅम चणे खायचे। तर त्याच्यासाठी मागवले मी। तर 2 किलो मागवले पाहिजे होते, पण 1 किलो पुरतं का नाही काय माहिती। पुढल्या विकेंडमध्ये मागवावं लागणार आहे। तर कालचं 1 किवी बाकी आहे आणि 2 बनाना बाकी आहे खायचे। तुला थांब, मी देतो तुला किवी। तर शिवम सकाळी उठून बिस्किट खात बसतोय। तर आज फायनल तिने पुडा संपून टाकला आहे मिल्क बिस्किटचा। आणि इथं कालचा कोकोनट आहे। कोकोनटमध्ये खोबरं आहे का नाही काय माहिती, फोडून बघावं लागेल। तर फायनली नारळ सोडून खाल्लं आहे आता। आणि इकडे पराठा भाजला आहे आता मस्त छान, आलू पराठा। तर घेतो इकडे खायला आलू पराठा। तर शिवमला आवडत नाही वाटतं, खाय ना, नारळ आहे ते। तर आणवी खाते इकडे नारळ, मस्त नेहमी टेस्टी ना। झाले का पराठे? तर पराठे झाले। इथं पनीरची भाजी बनवायची बाकी आहे अजून। तर आज झोमॅटो मारायचा विचार आहे। तर झोमॅटो आजचे दिवस मारू, तर उद्यापासून परत स्विगी मारू। तर मित्रांनो, स्विगीमध्ये काल किती अर्निंग झाली तुम्हाला दाखवतो। तर अर्निंगच होऊन राहिली 12च्या शिफ्टमध्ये, दाखवतो किती झाली ती। तर चला मित्रांनो, स्विगीचा ॲप ओपन करूया। तर ॲप्लिकेशन ओपन झालं आहे। तर मित्रांनो, अर्निंगवर क्लिक करतो। इथं बघा 667 रुपये अर्निंग झाली इन्सेटिव्ह धरून। तर ही मंडेची अर्निंग आहे। फक्त एकच लॉक पूर्ण झालं आहे काल। एक इन्सेटिव्ह 125 आला आहे। ऑर्डर अर्निंग 463 आणि बोनस 79 रुपये। तर बघू शकता, पहिली ऑर्डर मला 12/14ला पडली होती 46 रुपयाची। त्याच्यानंतर 1/6ला पडली, ती कॅन्सल झाली। 1/36ला रिटर्न करून दिली। त्याच्यानंतर 2/12ला पडली। त्याच्यानंतर 2/33ला पडली 34 रुपयाची। त्याच्यानंतर 3/16ला 20 रुपयाची। 3/54ला 20 रुपयाची। त्याच्यानंतर 4/35ला इन्स्टामार्टची। त्याच्यानंतर 5/4ला सबवेची। त्याच्यानंतर 6/16ला 34 रुपयाची। 6/52ला 38ची थिओग्रामाची। 7/20ला 32 रुपयाची। किशोरवाला 30 रुपयाची।
आणि एशियन ओक अँड ग्रिल. तर मित्रांनो ही ऑर्डर खूप लांब दिली. याचा रिटर्न पे मला भेटला नाही. तर 7.8 किलोमीटर दिली. याचा रिटर्न पे 15 रुपये मला भेटणार होता, पण कंपनीने लगेच मला ऑर्डर टाकली 35 रुपयाची. तर 45 दाखवली होती मला अर्निंग, पण कंपनीने मला 35 रुपये दिले. इथं बघा 27 रुपयाची 9/4ला पडली. त्याच्यानंतर वॅफल स्टुडिओ GPS 99 940ला पडली. तर अशा प्रकारे काल अर्निंग झाली 667. शिवम पाहतो इथे पोगो मोटू पतलू आणि बघा कशी असते. मोटू पतलू. बाळा थांबत नाही मेन तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.